नंतर आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा आणि सायधार नागले या दोन संघादरम्यान आपण ही मॅच इथे पाहतोय. होम साइड 444 नागले बी या संघाला एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने पराभूत केलं. खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि आता दुसऱ्या फेरीतील हा मॅच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी जितेंद्र तुंबडा आणि अजय कोदे. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी विश्वनाथ बरफ. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचे हाताला लागला होता. महेश भडांगे होते तिकडे, त्यांच्याकडून थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाला आणि पाहता क्षणी पहिल्याच बॉल वरती 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. आमच्या सोबत आजच्या दिवसामध्ये महेश साधव स्कोररची भूमिका पार पाडतायत. अवलेस बघा क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज बाद होतोय जितेंद्र तुंबडा. पहिला गडी इथे बाद झालेला बिग ब्लो इथे दिला गेलाय. साई आधार स्पोर्ट्स नागले या संघाला जितेंद्र तुंबडा सारखा फलंदाज इथे बाद होऊन माघारी परततोय. आपण पाहिलं होतं की खासदार बाळेमामा चषकामध्ये बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी ही जितेंद्र तुंबडा याला मिळाली होती. मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तो स्वस्तामध्ये बाद झालाय. 2 धावांवर तो बाद झालाय. नव्याने फलंदाज विजय तुंबडा हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. अवलेस बघा विश्वनाथ याचा ते आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपल्याला इथे येताना दिसतोय. या सीझन मध्ये आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिलेला आहे. अवलेस दिशाहीन चेंडू इथे हाताला गेलाय. पंचाने दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ आपण पाहतोय. त्यांच्या संघाने काय सांगितलं या सीझन मध्ये आपण जास्तीत जास्त टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत आलोय. मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी शतरक्षण स्वीकारताना दिसले. 2 मॅच मध्ये आपण पाहतोय की टॉस जिंकल्यानंतर त्यांनी शतरक्षण स्वीकारलंय. अवलेस पाहतो आपण थोडीशी दुखापत तिकडे झालेली आहे. विकेट किपर यष्टीरक्षकाला पंचाने तिकडे थोडीशी लक्ष द्यायचं आहे की दुखापत जास्त गंभीर नसावी. मला ते चेंडू चेहऱ्यावरती लागलाय का भावेश? तिकडनं थोडासा बर्फ पण घ्यायला सांग. डोल्यावरती हा चेंडू तिकडे लागलाय. तिकडे थोडासा बर्फ घेऊन जा.
आपण पाहतोय की ज्ञानेश्वर भडांगे याला थोडीशी दुखापत झालेली आहे. नक्कीच ही दुखापत जास्त गंभीर नसावी. पुष्पक पुष्पक कोदे यांनी आमच्या VIP कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपले वडील आलेले आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला येताना दिसतोय. विजय तुंबडा आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. मात्र 3 चेंडू त्यांनी खेळून काढल्यात आणि 3 चेंडू मध्ये फक्त 2च धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. साधारण टाकले संघ पहिल्या षटकामध्ये अडचणीमध्ये येताना दिसतोय. मात्र फुलटा चेंडू लिडिंग एज लागलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे आणि बघा जजमेंट थोडस चुकलं गेलं. जजमेंट चुकलं आणि झेल सुटला आणि या 2 धावा देखील मिळाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत. या षटकातील षटक संपलेला आहे. षटक संपले पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या जात आहेत 7. गडी बाद झाला 1. दुधाई स्पोर्ट्स आसरोटीपाडा आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. हर्षद आलाय आणि हर्षद वल्वियाचं स्वागत दणक्यात केलेलं आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार. फेमस क्रिकेटर
हर्षद दुसऱ्या बॉलवर देखील प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट इथे केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि वन शॉट. कारण विजय जो फलंदाज आहे मला वाटते जी पॉपिंग क्रीज आहे त्याच्या बाहेर बॅट टेकून पळायला आहे आणि इकडनं आम्हाला देखील दिसलं होतं. आणि या पंचांचं देखील चांगलं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं. भावेश ठाकरे आहेत ऑफिशियल, त्यांच्या माध्यमातून एक चांगलं डिसिजन इथे देण्यात गेलं आणि हिमांशू लगेच थोडेसे नाराज झालेत. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू 6 धावां करता बेगिट षटकार. बघा बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू हाताला गेला होता. एक्स्ट्रा धाव येताना दिसते. 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे देखील आपल्याला पाहायला मिळाला, मात्र बॅटचा एज लागलाय. अजय कोदे हा फलंदाज बाद होऊन इथे माघारी परततोय. यश नवीन बॅटर इन झालेला आहे. बॅटर बॉल चांगल्या प्रकारे कनेक्शन इथे झालं नव्हतं. लेग बायच्या स्वरूपात इथे धावा येताना दिसत आहेत 2. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे. ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23 रन्स आपण पाहतोय धाव फलकावरती लागले जातात. बॉल टाकून झालेत 5. आपण सध्या तरी पिता पुत्राची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. अशा प्रकारे षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपले दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. चला खेळाडूला शूज घेऊन जायचे लगेच. चला शूज घेऊन जायचे आहेत. पाणी हवे असेल तर पाणी देखील घेऊन जा, नंतर तुम्हाला ब्रेक मिळणार नाही, लक्षात घ्या. चला एमबी स्पोर्ट्स बागपाडा आपला जर एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आपण पाणी घेऊन जाऊ शकता, पाण्याची आवश्यकता असेल तर. आणि जर पाण्याची गरज भासली तर आपण लगेच पाणी घेऊन जाऊ शकता मैदानाची, याची देखील आपण दक्षता घ्या. कारण भरपूर ऊन आपल्याला इथे जाणवतंय
आपल्याला जर पाण्याची आवश्यकता जर भासली तर आपण लगेच पाणी मागवा. चला ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल त्या अगोदर आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. बलेच बघा खूप चांगला फटका ते खेळला गेला. विजय तुंबडा याच्या बॅट मधून निघालेला हा F1 क्वालिटी फटका आपण पाहतोय, चौकार येतोय. पहिल्याच बॉल वरती चौकार आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 27 धावसंख्येवरती. विजय तुंबडा याने जर षटकार जर ठोकला वाटतं प्रत्येक षटकाराला हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. संतोष कोदे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल प्रत्येक षटकाराला. विजय तुंबडा या फलंदाजासाठी धावसंख्या 27. आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे आपण पाहतोय, जागा बनवली जाते. जागा बनवून हा फटका इथे खेळला गेला. 2 शतरक्षक आपण पाहतोय आहेत तिकडे. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि पाहता क्षणी तिसरी धाव देखील ही पूर्ण झालेली आहे. या 3 धावा येतात आणि या 3 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली जाते म्हणजे 30 या धावसंख्येवरती. यश तुंबडा यांच्याकरता देखील बक्षीस जाहीर झालेला आहे. षटकाराला 100 रुपये. स्लोअर 1 इथे आता गेला होता, फिंगर लोअर केले होते आपण पाहतोय. चेंडूला फिरवलं होतं मात्र चेंडू जास्त वळण घेऊन जास्त फिरला आणि व्हाईटच्या जी रेषा आहे त्याच्या बाहेरून निघून गेला. तेच कारण पंचांनी व्हाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. आपलेच बघा ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळलाय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम करतोय MB महेश भडांगे. बॉल टाकून झालेत 3, अजूनही 3 चेंडू बाकी असतील. धावसंख्या 31. लोअरफुल टॉस मध्येचा चेंडू पर्यंत पोहोचलाय यश आणि एक चांगला फटका खेळलाय. व्ही शेप मध्ये चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावन करता. बघा आणखीन एक चांगला फटका ते पाहायला मिळतो. शतरक्षक आहे तिकडे मात्र त्याच्याकडे झालाय मिसफील्ड. खराब फिल्डिंग इथे सातत्याने पाहायला मिळत आहे. बागपाडा टीम करणं. थँक्यू डीजे. दुधाई स्पोर्ट्स आस्त्रोडी पाडा आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि आस्त्रोडी पाडा चिंचोटी. वलस्पाद आपण इनफिल्ड शावरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल फटका देखील केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न देखील झाला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. 42 धावांचं टार्गेट
हे सेट केले गेले. 18 चेंडू आणि 42 धावा या मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील एमबी स्पोर्ट्स बागपाडा या टीमला. बापाचा हाय बंगला, मातीच्या वट्यावर हाय किल्ला, मातीचे बापाचा हाय बंगला. बास्किन नेसलय गोलसारी, बास्किनचे माथ्यानं हाय कारी, 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 बास्किनचे बापाचे शेतवारी, बास्किनचे करा बंगारी, बास्किनचे बापाचे शेतवारी, बास्किनचे करा बंगारी. तर मॅचला सुरुवात होते. 42 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सलामीची जोडी
हर्षद वल्वी आणि संदीप वल्वी. स्ट्राईक वरती पाहतोय आपण हर्षद याला, तर नॉन स्ट्राईक वरती पाहतोय आपण संदीप आहे स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती हर्षद आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एक सिंगल धाव पहिल्याच बॉल वरती आलेला आहे. श्री गणेश झालेला आहे या एका धावेने. अवलेच बघा हर्षदच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. शतरक्षक येतो तिकडे. पाहूया काय घडलंय काय बिघडलंय तिकडे. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर केलेला आहे. पाहूया. तर फलंदाज बाद असेल. विकेट. अवलेज बघा फक्त चुंडा दिशा देण्याचं काम केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली. नव्याने फलंदाज पाहतोय आपण विकी उराडे. एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा या टीमचा. आणि पहिल्या बॉल वरती त्याने 2 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. देखील चौरकस पाडण्याचा प्रयत्न झाला होता बॅट्समन विकी याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतोय गोलंदाज सुनील तुंबडा, ज्याला किरण या नावाने देखील संबोधलं जातं. खूप चांगली बॉलिंग तो करतोय. इथे थोडासा चेंडू पिच पडला गेला, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग झाली तिकडे. बीज आपण पाहतोय बंडू बीज, सॉरी भरत बंडू बीज आपण पाहतोय. आणि त्यानंतर बड्डे बॉय यश होता तिकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पण पुन्हा एकदा थोडासा मिसफील्ड इथे पाहायला मिळाला. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे झाला आणि 2 धावा इथे पळून पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ते मानावी लागेल. षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 7. जशाच तसं उत्तर इथे देण्याचं काम इथे आपल्याला पाहायला मिळतंय. कारण सायधर नागले संघाच्या देखील 7 धावा होत्या. एक विकेट त्यांनी देखील गमावली होती. आणि इथे देखील आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाच्या 7 धावा आहेत आणि एक विकेट त्याने गमावलेला आहे. म्हणजे येणारे जे 2 षटक आहेत त्या 2 षटकांमध्ये ते हाणामारी करावी लागेल. करण येतोय, करण तुंबडा, बर्थडे बॉय, ज्याचा आज वाढदिवस आहे. आपण बर्थडे सेलिब्रेशन देखील आपण इथं बघितलं आपल्या व्यापी कक्षामध्ये. बर्थडे साजरा केला होता करण याचा.
पहिलाच बॉल करण याचा शफल होऊन केलाय. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावन करता. अवलेस पण शफल होऊन इथे देखील खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झाली आहे. फेकी थोडीशी करण पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू इथे हाताला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. फेकी थोडीशी खराब झाली. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे देखील केला जातोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकी उराडे हा फलंदाज इथे बाद झालाय. करण तुंबडा या गोलंदाजासाठी इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. संतोष कोदे यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज हे गोलंदाजाला दिलं जाईल. तर दुधाई स्पोर्ट्स चिंचोटी आसोटीपाडा आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. आपणास विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड या लागल्या गेल्यात. नव्याने बॅटर आपण पाहतोय महेश येतोय. महेश भडांगे MB याच्या नावाने आपण इथे संघ पाहतोय. 9 चेंडू आणि अजूनही 26 धाव्यांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू 26 धावा. 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. महेश भडांगे आता खेळण्यासाठी सज्ज असेल. करणचा चेंडू ऑन साईडला खेळून काढला. चेंडू येतोय लॉंग ऑन मध्ये. यश तुंबडा आहे तिकडे. खूप चांगला झेल पकडला गेलाय. विकेट डाऊन आणि या विकेटसाठी संतोष कोदे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. जयदीप येतोय. जयदीप वल्वी न्यू बॅटर. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. शतरक्षक पोहोचू शकलेला नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि पाहता क्षणी तिसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 19 धावसंख्येवरती. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत म्हणजे 7 चेंडू आणि 23 धावा. या चेंडूवरती मोठा फटकाने फार गरजेचं आहे. मात्र हा चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात येतोय.
षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपले दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. आता मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 6 चेंडू आणि 23 धावा. इथे पण पाहतोय 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. या अगोदर देखील या मैदानावर सामना झाला होता. सायदर नागले संघ होता आणि गावदेवी शास्त्रेकरपाडा संघ होता. 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता होती आणि देवेंद्र ठाकरे यांनी सलग 4 षटकार ठोकले होते. इथे देखील 23 धावा आहेत आणि जयदीप याचा पहिला चेंडू हवेमध्ये फटका फसला होता. मात्र चेंडू पडल्यानंतर आपली दिशा बदलतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि पाहता क्षणी तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली गेली. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आलेल्या आहेत. म्हणजे आता 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि आसरुटीपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर उपस्थिती नोंद. मोठा फटका येत नाहीये. 2 धावा येत आहेत. औपचारिकता मित्र म्हणून इथे आता राहिलेली आहे. आसरुटीपाडा संघाचा संघनायक जर उपस्थित झाला असेल तर आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. बेलकडी संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. आणखीन एक उसले घेणारा चेंडू इथे होता. मात्र शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉल वरती देखील घणागती प्रहार इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37. या धावसंख्येवरती म्हणजे पाडा इथे गमवावा लागतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा या टीमला.